विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। आज आहे 17 ऑक्टोबर। आजच्या दिवसापर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आज आपण बघणार आहोत। एकूण 10 प्रश्न असेल आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑस्ट्राहिंड 2025 या सरावाचे मुख्य उद्दिष्ट भारत आणि ऑस्ट्रेलियन सैन्यांमधील खालीलपैकी कोणते संबंध वाढवणे आहे? तर ते आहे लष्करी सहकार्य। या सरावाचे उद्दिष्ट दोन्ही सैन्यांमधील लष्करी सहकार्य वाढवणे आणि परस्पर कार्यक्षमता सुधारणे आहे। यामध्ये गोरखा रायफलच्या बटालियनच्या नेतृत्वाखाली 120 भारतीय लष्करी जवानांसह इतर शस्त्रे आणि सेवांच्या तुकड्यांचा समावेश आहे। या संयुक्त सरावामध्ये शहरी आणि अर्धशहरी भूभागातील उपपारंपरिक युद्धांवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामध्ये सामरिक आणि विशेष शस्त्र प्रशिक्षण समाविष्ट आहे। यानंतर प्रश्न 2, ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्रातील किती समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग्स प्रमाणपत्र मिळाले? योग्य उत्तर आहे 5। महाराष्ट्रातील श्रीवर्धन, नागाव, पारनाका, गुहागर आणि लाडघर या 5 समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले। हे प्रमाणपत्र डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशनद्वारे दिले जाते। पर्यावरणीय शाश्वतता, सुरक्षितता आणि स्वच्छतेशी संबंधित 33 निकष पूर्ण करणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो। यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने भूमिपूजन केलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत कोणत्या राज्यात पहिले एकात्मिक एक्वा पार्क उभारले जाणार आहे? तर ते उभारले जाणार आहे नागालँड या ठिकाणी। हे एक्वा पार्क मत्स्यपालनाशी संबंधित विकासाचे केंद्र म्हणून काम करेल आणि नागालँडमधील अशा प्रकारचे हे पहिलेच असणार आहे। हे मत्स्यपालन आणि बियाणे उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल आणि मत्स्यपालन क्षेत्रासाठी एक व्यापक संशोधन केंद्र म्हणून काम करेल। या सुविधेचा उद्देश बाजारपेठेतील दुवे, दर्जेदार इनपुट आणि मत्स्य उत्पादनासाठी न्याय्य किंमत प्रदान करणे आहे। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योगदानाची दखल घेण्यासाठी IUCN WCPA द्वारे 2025चे आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे निसर्ग संवर्धन। जगभरातील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यात रेंजर्सच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हे पुरस्कार दिले जातात। विजेत्यांना त्यांच्या प्रदेशातील संवर्धन कार्याला पाठिंबा देण्यासाठी 5,000 ते 25,000 अमेरिकन डॉलरचे आर्थिक अनुदान मिळाले। पुरस्कार विजेते 13 देशांमधून आले आहेत, ज्यात युक्रेन, बुर्किना फासो आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स यांचा समावेश आहे। यानंतर पुढील प्रश्न, सेशल्समध्ये 2025च्या राष्ट्रपती निवडणुकीत 52.7% मते मिळून कोणी विजय मिळवला? तर तो मिळवला आहे पॅट्रिक हर्मिनी यांनी। हर्मिनी हे युनायटेड सेशल्स पक्षाचे प्रतिनिधित्व करते, ज्याने 2020 मध्ये सत्ता गमावण्यापूर्वी 4 दशके देशाचे नेतृत्व केले। या विजयामुळे संसदीय बहुमत मिळवल्यानंतर युनायटेड सेशल्स पक्षाला सरकारवर पूर्ण नियंत्रण मिळते। आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। पुढील प्रश्न, ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन कीटन यांचे वयाच्या 19व्या वर्षी कॅलिफोर्नियामध्ये निधन झाले। 1978 मध्ये कोणत्या चित्रपटामुळे डायन कीटन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला? तर तो आहे ॲनी हॉल। 1978 मध्ये ॲनी हॉलमधील भूमिकेसाठी डायन कीटनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला। ती फादर ऑफ द ब्राईट, फर्स्ट वाईव्स क्लब आणि द गॉडफादर मालिकेसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी देखील ओळखली जात असे। पुढील प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये किम जोंग उन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लष्करी परेडमध्ये उत्तर कोरियाने कोणत्या क्षेपणास्त्राचे अनावरण केले? तर तो आहे हॉसॉंग 20। हॉसॉंग्स 20 हे उत्तर कोरियाचे सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र म्हणून ओळखले जाते। ते अमेरिकेच्या मुख्य भूमीला लक्ष्य करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते। किम जोंग उन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लष्करी परेडमध्ये या क्षेपणास्त्राचे अनावरण करण्यात आले। यानंतर पुढील प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये कोणता देश अलीकडेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा राज्य सदस्य बनला? तर तो आहे आर्मेनिया। आर्मेनियाला त्यांच्या संवर्धन उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी जागतिक कौशल्य, नाविन्यपूर्ण साधने आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये प्रवेश मिळाला। 2026 मध्ये जैवविविधतेवरील अधिवेशनाच्या COP17च्या तयारीला हे सदस्यत्व पाठिंबा देते। आर्मेनियामध्ये अल्पाईन कुरण, पर्वतीय जंगले, अर्धवाळवंट आणि गोड्या पाण्याच्या परिसंस्थांसह विविध अधिवास आहेत। यानंतर पुढील प्रश्न,
आयडाहोमधील माउंटन होम एअर फोर्स बेसवर कोणता देश लष्करी प्रशिक्षण सुविधा बांधणार आहे? तर तो आहे कतार. या करारावर अमेरिकेचे संरक्षण सचिव पेट हेक्सेथ आणि कतारचे संरक्षण मंत्री सौद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी स्वाक्षरी केली. पुढील दशकात अमेरिकन सैन्यासोबत संयुक्त प्रशिक्षणासाठी कतारी F-15 QA लढाऊ विमाने आणि वैमानिक आयडाहोमध्ये तैनात केले जातील. या सुविधेत 300 अमेरिकन आणि कतारी कर्मचारी असतील आणि ते US फायटर विंग अंतर्गत स्वतंत्र स्क्वॉड्रन म्हणून काम करतील. पुढील प्रश्न, 70व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025मध्ये कोणत्या चित्रपटाने वर्चस्व गाजवले आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह 13 पुरस्कार जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे लापता लेडीज. लापता लेडीजने 13 पुरस्कार जिंकले आणि 2020मध्ये गली बॉयने केलेल्या विक्रमाची बरोबरी केली. लापता लेडीजसाठी किरण रावला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष अशा प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. यानंतर तुमच्यासाठी होमवर्क, ऑक्टोबर 2025मध्ये महाराष्ट्रातील किती समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले? 3, 4, 5 की 6? ज्यांनी आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. जर येत नसेल तर आज रात्री 10 वाजता यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून आम्ही याचा आन्सर तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच करंट अफेअर अपडेट जर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून हवे असेल तर हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावरून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू.